जातात आणि समोरच्या संघाला आपण पाहिलं तर डॉमिनेट करण्यासाठी आपण नक्कीच एक चांगला टोटल उभा करतात. 3 ओव्हर म्हणजेच 18 चेंडू किती धावा इथे फलकावर लगावल्या जातील पाहूया. ही कॉमन टीम आपण पाहिली तर आज नवीन रंगीबिरंगी जर्सीमध्ये आपण आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि या क्षणाला आपण बघू शकतो की त्यांच्याकडे देखील आपण बघू शकतो क्वालिटी क्रिकेट आहे ते दर्शवताना पाहायला मिळतील का. मंचावर आमचे पाहुणे देखील जॉईंट आहेत आणि नक्कीच पाहुणे देखील या स्पर्धेचा मुराद आनंद घेताना पाहायला मिळतात. आपण बघितलं तरी स्पर्धा आपण बघितलं तर मग देवेश ग्रुप पावर्ड बाय आपण पाहतोय तर श्री काणाई देवी चषक 2020 आपण बघितलं तर मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय. एक सक्सेसफुल ब्युटिफुल आणि आपण बघितलं तर आयोजन आणि नियोजन आपण बघितलं तर या स्पर्धेला आपण बघू शकतोय नक्कीच मोठा आपण बघितलेला तर मदतीचा हात देवेश ग्रुपच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि स्पर्धा आपण पाहिली तर मग छान स्वरूपात आपण पाहत आलेलो आहोत. व त्या मैदानाच्या आतमध्ये आता मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघितलं तर पाहायला मिळेला जगदंबा टीम्स आपण पाहू शकतोय तर कशा प्रकारचा खेळ करे बघा आत्तापर्यंत जर आपण बघू शकतोय तर जवळजवळ हे दोन खेळाडू आपण पाहिले तर लेफ्ट राईटवाला कॉम्बिनेशन धीरज आणि संजय आपण पाहिले तर दोन धिंडा ब्रदर्स आपण बघितलं तर धिंडा ब्रदर्सचा धमाका होताना पाहायला मिळेल का पाहूया आपण. नेमकं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग कोणता संघ आपण पाहिलं तर मग या मॅचमध्ये चांगलं कार्य करताना पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं ना की मंजिल इनके मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता असली उडान अपने हौसलों में होते. उडान मात्र घ्यायची आहे नक्कीच आपण बघितलं तर पुढे जायचं आहे परंतु या क्षणाला जगदंबा टीम हेच म्हणेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला देखील इथे जिंकायचं आहे. परंतु कॉमन टीम आपण बघितलं तर तुम्हाला जिंकायचं तर नक्कीच आम्हाला देखील आज या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर चांगलं कार्य नक्कीच करायचं आम्हाला देखील जिंकायचं. परंतु जिंकण्यासाठी तर दोन्ही संघ आलेत परंतु आपण बघितलं तर मग एक संघ पुढे जाईल परंतु एक संघ थोडा मागे जाताना पाहायला. मॅचला सुरुवात बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय तर मग चेतन बरफ पहिला बॉल उंचावणे आहे हवेत आहे फिल्डर तिकडे आलेत झेल कन्वर्ट झाला आहे आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर ते धक्का पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर मोठी सफलता मिळवली चेतन बरफने पाहिलं आपण तर मग धीरज दिंडा नावाचा खेळाडूला केलंय बाद आणि पहिली सफलता चेतनच्या खात्यामध्ये गावठी कॉमन टीमच्या खात्यामध्ये विकेट डाऊन आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की काम ऐसा करो कि नाम बन जाए और नाम ऐसा करो कि काम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई यूं है लेकिन आप जिंदगी ऐसे जियो की सबके लिए एक मिसाल बन जाए. बघा ज्याप्रमाणे मिसाल मात्र आपण पाहिलं कायम करायची होती परंतु आपण पाहिलं तर मग त्या मिसाईल कायम करण्याच्या प्रयत्नामध्ये पहिल्याच बॉलवर आपण बघितलं तर नुकसान झेलावं लागते जगदंबा स्पोर्ट्स टीमला. पण आत्ता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूला मात्र आपण बघितलं तर बाजूला सोडावं लागेल आणि उर्वरित आपण पाहिलं तर मग खेळाकडे लक्ष करावं लागेल. तसं म्हणून तर म्हटलं जाते ना जो हो गया उसे सोचा नहीं करते जो मिल गया उसे खोया नहीं करते सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहू शकतोय की पहिल्या चेंडूला आपण बघितलं तर मग जे काय झालं मात्र ते सोडून द्या आणि उर्वरित आपण पाहिलं तर मग गोष्टीकडे आपण लक्ष द्या आणि नक्की त्या दिशेने मात्र मार्गस्थ व्हा. पाहू शकते आपण नवीन बॅटर आलेत मिस्टर कुमार ज्यांनी मागच्या मॅचमध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. वेट केला चेंडूला लेट कट करायचं होतं परंतु आपण बघितलं तर रायझिंग डिलिव्हरी होती. आपण पाहिलं तर मग लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे नॅशनल गोलंदाजी आपण पाहू शकतो पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न होताना पाहायला मिळाला आणि त्याच बॉलची छेडछाणी करण्याचा प्रयत्न परंतु येतोय प्ले अँड मिस डॉट. दोन बॉल पाहिले आपण धावे की नाहीये अगदी आपण पाहिलं तर कॉमन टीम पाहू शकते थोडीशी हवी ही पाहायला मिळाली या पहिल्या दोन बॉलमध्ये. थोडंसं आपण बघितलं तर लेग पकडण्याचा प्रयत्न केला होता अपील केली जाते आपण पाहू शकतो अपील फटाळली जाते कदाचित आपण पाहू शकतो की हाईट फॅक्टर्स पाहू शकते मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्यानंतर पिचिंग देखील आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं लेग साईड आपल्याला पाहायला मिळालं होतं की काय कारण की चेंडूचं आपण पाहिलं तर मग पिचिंग पाहायला मिळते आणि त्यानंतर इम्पॅक्ट देखील पाहावं लागते. ह्या सगळ्या गोष्टी हाईट फॅक्टर देखील निरीक्षण करावं लागते आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण पाहिलं तर मग पिचिंग आणि आपण बघितलं हाईट फॅक्टर हे पाहायला मिळालं परंतु आपण पाहू शकतो की 1 रन्स मिळाले तिकडे आणि सुरुवात झाली जगदंबा टीमची. लॉर फुलटॉस कन्वर्ट केला मोठ्या फटक्यामध्ये हवेत बॉल आहे बॉलच्या मागे फिल्डर कमी पडले मात्र बॉल निघून जाईल एका टप्प्याने अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर सहज 4 धावांसाठी येतोय हा चौकार 4 धावा.
खूप खूप धन्यवाद जे सरप्राईज झाले चेतन बारब, कारण की त्यांना माहिती आहे हा माझा बॉल विकेट टेकर बॉल होता, हा कॅच कन्वर्ट झाला होता, परंतु नेमकं काय झालं तर का कॅच पकडला नाहीये. बॉल मात्र आपण बघितलं तर बाउंड्रीच्या बाहेर गुल झालाय. चला आपण पाहू शकतोय तर मग ज्याप्रमाणे बॉल आपण पाहिला तर मग त्याच्या आतमध्ये जो पुरवला जाईल. लॉर फुलटस बॉलला पण बघितलं तर मग खेळलं गेलं, जिथे आपण पाहिलं तर मग बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी आपण बघितलं, परंतु भरपूर वेळ हवेत बॉल होता. एक जिवंतन देखील होतं तिथे आपण पाहिलं तर मग आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की मग ज्याप्रमाणे हा खेळाडू संजय दिंडा आपण पाहू शकतो तर त्यांच्या माध्यमातून चौकारा आलाय. हा घातक खेळाडू आहे, ह्या खेळाडूला रोखण्याची संधी तुम्ही गमावलाय. धावफलकावर धावा 5, चेंडू फेकून झाले 4. समोर टाकलेला बॉल पाहतोय पण खेळायचा होता सरळ, परंतु आपण बघितलं तर मग कव्हर क्षेत्रामध्ये मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आहे. 2 धावा आपण पाहिलं. बॅकअप आपण पाहिलं तर अरविंद बरब पाहता मिळत आहेत ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेत. आपण जर चर्चा करायची झाली तर मग मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहिलं तर 2 धावा इथे मिळत आहेत आणि दोन्ही संघाचं टोटल 7च्या घरामध्ये पोहोचलेलं पाहायला मिळते. चेतनचा स्पेल आपण पाहिलं तर मग या कामन संघासाठी खूप महत्त्वाचा राहतोय. सातत्याने आपण बघितलं तर मग विकेट टेकिंग गोलंदाज राहतात आणि विकेट टेकिंग आपण पाहिलं तर कला ही दर्शवली जाते. सध्या तरी आपण चर्चा करूया तर मग पुढील बॉल पाहू शकते आपण बघितलं तर मग रनअप चुकताना पाहायला मिळते, रिदम चुकताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण बघितलं तर बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतील. मिस्टर चेतन बरप आपण पाहिलं तर मग जगदंब टीम किती धावा इथे टार्गेट सेट करण्यामध्ये यशस्वी होणार आहे. सगळ्या काही गोष्टी आपल्याला या पटलावर अनुभवायला मिळणार आहेत. बॅटचा एज पाहतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. ओहो, पाहू शकतोय आपण या क्षणाला क्षेत्ररक्षक होते, परंतु बॉलने थोडासा दिला चकवा आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खूप खूप धन्यवाद. 11 धावा पाहायला मिळाल्यात. मॅच बॉल आहे, नक्कीच तोच आहे मॅच बॉल आहे. आम्ही जमा करून ठेवला इकडे आणि तोच मात्र पुरवला जात आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिला तर चौकारासाठी मात्र आपण पाहिला तर गुल झाला होता मॅच बॉल आणि तो आलेला आहे आणि पुरवला जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. बघा 2 चौकार आलेत. सुरुवातीला आपण बघितलं तर मग थोडीशी धीमी सुरुवात विकेटने आपण बघितलं तर सुरुवात झाली होती, परंतु लक फॅक्टर बघा जिथे आपण पाहू शकतो की बॉलचे अडवायला हवे होते तिथे चौकार मात्र खर्च झालेत आणि त्यामुळे संघाची टोटल आपण पाहिले तर मग 11 आपण बघितलं तर मग 1-1चा आकडा इथे आपल्याला पाहायला मिळते, कारण की 1 ओव्हर समाप्त झाले. 11 धावा आणि विकेट देखील 1 पाहायला मिळतोय. म्हणजेच आतापर्यंत 4 वेळा हा डिजिटमध्ये आपण बघितलं तर सिंगलचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहूया आता नंबर क्रमांक 2 सस्पेल आपण पाहिलं तर मग तन्मय गोवारी यांच्या हातामध्ये सोपवला जातोय. तन्मय गोवारीकडे आपण बघितलं विश्वास ठेवला गेलाय. विश्वास मात्र आपण बघितलं तर जिंकायचं, परंतु आपण पाहू शकतो मॅच देखील जिंकायचं आहे. जगदंब टीम आपण बघितलं तर सर्व काही पणाला लावणार आहे. गावदेवी कामन टीम देखील सर्व काही पणाला लावणार आहे. हे मॅच आपण बघितलं तर दोन्ही संघासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पाहूया तन्मय यांचा पहिला बॉल मिलिंदसाठी आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल. त्या बॉलला मात्र अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतलाय, बॉलला उडवलाय स्टँड मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर शॉट पाहतोय आपण. दॅट इज अ मॅसिव्ह हिट, बिग हिट. 6 रन 6 धावा. मिलिंद आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे कुमार आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर कुमार धिंडाचा हा कारनामा पाहायला मिळालाय. जबरदस्त आपण पाहू शकतोय धमाका. ओहो, इथे आपण पाहिलं तर षटकार आला, परंतु त्यानंतर थोडासा स्पाडल शिप करण्याचा प्रयत्न. बॉल चांगला होता आणि इथे आपण पाहिलं तर लाईन मिस केली. षटकारानंतर प्रत्युत्तर बॉलरचं तन्मयचं पाहायला मिळालं. कुमारला मात्र आपण बघितलं तर मग आउट केलंय आणि इथे पलटवार बॉलरचा पाहायला मिळाला. धक्का क्रमांक 2 धावफलकावर धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजे 17 धावा.
खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतो सिक्सर देखील येताना पाहायला मिळाला, विकेट देखील येताना पाहायला मिळालाय. तन्मय गोवारी आपण पाहू शकते तर विकेट मिळवले. बघा पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आपण बघितलं तर मग चेतनने देखील मिळवली होती. या ओव्हरमध्ये पण बघितलं तर तन्मयने देखील विकेट मिळवले, परंतु चेतनने विकेट मिळवल्यानंतर देखील 11 धावा खर्च केला. इथे एक षटकार खर्च करून आपण पहिला एक विकेट मिळवले, परंतु हा ओव्हरचा स्पेल असेल ना तो किती धावांपर्यंत राहील. कारण की जगदंबा टीम एक आपण पाहिले तर मग फाईट करण्यासाठी 30 टोटल मात्र शोधेल, परंतु अतुल आलेत संघाचे आपण बघितलं तर चांगले खेळाडू आहेत. अतुल सुरंग आपण पाहिलं तर मग हा बॉल फेस करत असताना आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला गेले, कटचा फटका एक्झिक्यूट करायचा होता त्यांना, परंतु बॅट अँड बॉलमध्ये आपण पाहिलं तर कलेक्शन झालं नाही. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. समोर पाहतोय आपण ओव्हर पिच बॉल पाहतोय या वेळेला. या बॉलवर मात्र आपण पाहिला ते धमाका बॉल मात्र आपण बघितलं तर स्टँड मध्ये केलंय डिस्पॅच. 7 धावांसाठी षटकार. पिकली बागचा पिकला नाही तो आंबा, बाबा तिची बोलते लग्नाला 2 वर्षे. अतुल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आल्यानंतर अतुल्य अशी कामगिरी पाहायला मिळत आहे. अतुल्य असा कामगार मात्र आपण पहिलं कामगिरी त्याने केली आणि 2 सिक्सर या ओव्हरमध्ये तर आलेत. चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण. ताकद किती अतुलकडे आपण पहा. जरी आपण पाहू शकतो की त्यांच्याकडे तुम्ही आपण बघितलं त्यांच्या रेंजमध्ये आपण बघितलं जर बॉल मिळत होते त्याला स्टँडमध्ये डिस्पॅच केलं जाते, परंतु थोडासा जरी बाहेर येतोय परंतु ती पॉवर जनरेट करतात ना फटक्यामध्ये लाजवाब पूर्णपणे आपण बघितलं तर म्हणजे त्याला म्हणतात ना की एडी चोटिका जो जोर लावून मात्र फटके एक्झिक्यूट करतायत ही क्षमता. ओहो या बॉलला आपण पाहतोय हाय अँड हायर या बॉलवर केलाय मिस्टर संजय धिंडाने फायर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. 3 सिक्सर 1 सिंगल 19 धावा. अगदी आपण बघितलं तर मग 19 धावांचा स्पेल पाहायला मिळाला आहे. गावठी कामन टीम आपण पाहू शकतो या मॅच मध्ये थोडस आपण पाहिलं तर मग आता मागे पडलाय. अतुल आपण बघितलं त्यानंतर संजय आपण पाहिले हे 2 आपण पाहिलं जगदंबा स्पोर्ट्स टीमचे खेळाडू आहेत. आणि बघा आता इम्पॉर्टंट आपण पाहिलं तर स्पेल 30 धावा फलकावर आहेत. त्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग सरासरी प्राप्त केली आहे 15ची सरासरी पाहायला मिळाली आणि ती पकडून आपण पाहिलं तर मग चांगल्याच स्थितीमध्ये दिसते. सध्या तरी आपण बघितलं मग राकेश गोवारी बॉलिंग मार्कवर असतील. शेवटचा स्पेल राकेशकडे सोपवला गेलाय. मग आता ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की जो जवळजवळ मी तर म्हणत होतो की मग 30 टोटल मिळायला पाहिजे फाईट करण्यासाठी. आता काय 30 तर आल्या 2च ओव्हरमध्ये, म्हणजे आता काय तर 40 पेक्षा जास्त देखील शोधण्याचा प्रयत्न असेल. राकेश गोवारी बॉलिंग मार्कवर. राकेशचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली येथील 2 फिल्डर, परंतु फिल्डर मात्र इथे राहतील प्रेक्षक बॉल बाउंड्री यांच्या बाहेर आणि इथे हा सिक्सर. खूप खूप धन्यवाद डीजे. आता दोन्ही खेळाडू आणि खास करून आपण बघितलं तर मग आरंभ शुभारंभ आणि जगदंब मात्र आपण पाहिलं तर असं म्हणत जगदंब स्पोर्ट्स संघाचा खेळ मात्र आपण पाहिला तर मग अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळत आहे. आणखी एक फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. हवाई हल्ला आणि चेंडूने गाठला बाउंड्रीच्या बाहेरचा पल्ला. निघून गेला 7 धावांसाठी सिक्सर. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा आपण पाहिले तर मग इथे 2 सिक्सर हॅट्रिकच्या दिशेने आपण पाहिलं तर मग अतुल मैदानाच्या आतमध्ये काय अफोला बघितलं तर मग क्रिकेट खेळलं जात आहे आणि झेल अतुलने मात्र आपण बघितलं तर कामगिरी सुंदर मात्र केली, परंतु आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कारण की अपेक्षा होती, डिमांड होती, डिमांड ड्रॉप पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु झालेत बाद. आउट.
श्रीधर हांडवा नक्कीच आपण पाहिलं तर मग त्याच्या नवी झाली आणि नक्कीच आपण पाहू शकतोय मग आमचे पाहुणे आले मग जे आपण पाहू शकतो प्राइज असेल ते देखील दिलं जाईल परंतु या वेळेला प्राइज नव्हतं तर सरप्राईज होतं गिफ्ट होतं व्हॉट प्रेझेंट गिफ्ट आणि ते एक्सेप्ट केलंय बॉलला मात्र आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या बाहेर नो बॉलचा इशारा देखील आहे आणि ते आपण बघितला तर मग चौकाराची मोहर देखील आहे धाव फलक पोचले गेले 47 चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय मनगटी फटका पण पाहिला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय मिलिंद आपण पाहू शकते ज्याप्रमाणे येताना पाहायला मिळाले आणि ज्याप्रमाणे ज्याने जो फटका खेळला गेला होता राकेश कुवेडला देखील मार पडला गेले संघाचं टोटल 48 आणि आपण पाहू शकतोय 2 बॉल अजून देखील शेष आहेत या इनिंग मध्ये ताकद मात्र आपण बघितलं तर जोरो आजमाईस मात्र आपण पाहिलं तर मग संजय आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे आपण पाहिले तर मग त्यांची खेळी राहिली कॅप्टन्स आपण बघितले तर मग वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीमचे कॅप्टन त्याचनंतर मग कॅप्टन असतील ओमसागर ब्राह्मणगाव टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण जोडा उलटाच बॉल आहे त्या बॉलवर आपण पाहिलं तर मग तुटून पडला बॅटर संजय धिंडाचा धमाका पाहायला मिळतोय बॉल बाउंड्रीच्या बाहेर टॉस बॉक्सला मात्र आपण बघितलं तर मानवंदना दिली जाते षटकारासाठी बिग हिट सिक्सर त्याला 2 कॅप्टन्स मी विनंती करते टॉस बॉक्स मध्ये ओमसागर बामणगाव टीमचे कॅप्टन आणि त्यासोबत आपण बघणार आहोत वाघोबा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आपण देखील या कारण की ड्रॉ आमच्याकडे रेडी झालेले आहेत आणि आपण पाहू शकतोय की या ड्रॉच्या दिशेने देखील जाणार आहोत कारण की जवळजवळ आपण पाहू शकतो की सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये येताना पाहायला मिळालं टीम वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव त्यानंतर दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर ओमसागर ब्राह्मणगाव टीम आणि या सत्रामध्ये आपण बघू शकतो की आता जवळजवळ मग कोणती टीम आहे सध्या तरी मग जगदंबा स्पोर्ट्स टीम जर आपण पाहिली आहे तर मग इथे जर पुढे आली ना तर मग सगळं काही इथेच असेल तर या चला 2 कॅप्टन्स या आपल्या हातात आहेत 3 ड्रॉ आणि 2 आपण आपसमध्ये उचला आणि मग राहील त्या चिठ्ठीमध्ये आपण पाहिलं तर बाय येईल आपण एक उचला राहील त्याला बाय जितेंद्रने एक उचलली आहे आणि आपण बघू शकतो की देवा याने एक उचलले ती बायची आहे ती खालीच राहू दे देवा यांच्या हातामध्ये पण बघितलं तर मग ओमसागर बामणगाव आहे आणि त्यांच्यासोबत आपण बघितलं तर मग आहे विजयी संघ म्हणजेच बाय मिळते ती म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमला कॉंग्रॅच्युलेशन्स जितेंद्र बरप अँड टीम म्हणजेच आपण पाहू शकतोय की ज्याप्रमाणे वाटचाल मिळणार बाई मिळते ती म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमला विजेता संघ ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या सोबत खेळणार आहे आणि क्या बात आहे लक फॅक्टर हे असते की लक फॅक्टर क्रिकेटच्या पटलावर खूप महत्त्वपूर्ण असते आणि इम्पॉर्टंट असते आणि ते मात्र पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये बिग टोटल चेस करायचं आहे आणि त्या टोटलला कशा प्रकारे आपण बघितलं तर मग चेस करताना पाहायला मिळतील टीम पाहिली आपण तर मग काही गावदेवी आपण बघितलं तर कॉमन टीम आहे 55 धावा चेस करायच्या आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण बघितला तर आता खरं मजा येणार आहे आता खरी ट्विस्ट येणार आहे ह्या जर धावा चेस झाल्या नाहीत ना तर मग प्रवीणजी गोवारी त्याने देखील थोडंसं सकाळी आल्यानंतर सांगितलं होतं त्याने की नेमकं काय होतं तर आता त्याचं आता रहस्य गुपित होणार आहे ओमकार थोडेसे आपण बघितले आज बिझी आहेत उद्याला मला वाटते ओमकार ॲक्शनमध्ये उद्याच्या दिवसामध्ये ओमकार अँड पूर्ण टीम आपण आले तर मग ॲक्शनमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि खास करून आपण बघितलं तर मग त्यांच्याकडे देखील आपण पाहू शकतो म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये खास तर रंगत येणार आहे मैदानामध्ये
कारण की आमचे पाहुणे देखील भरपूर मोठ्या प्रमाणात इथे येतील. त्यानंतर आपण बघितलं प्रेक्षक देखील आणि रविवारचा दिवस तर आपण बघितलं नो डाऊट अबाउट. कारण की मग पाहुणे भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद. क्रिकेट आपण बघितलं तर मग नसामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूमध्ये आता छोटा खेळाडू असो की मोठा खेळाडू असो नक्कीच आपण बघितलं ना की मग त्याला आवड कशाची आहे तर बॅट आणि बॉलची, क्रिकेटची आवड ही आपल्याला पाहायला मिळते. 55 रन चेस करायचे आहेत, 55 धावा 18मध्ये. आणि आपण पाहिलं तर मग हा टोटल आपण पाहू शकतो तर मग भरपूर पाहतोय हा मोठा. चला जाऊया आपण. 2 खेळाडू आहेत आदित्य आणि अतिश. पहिला बॉल फुलटॉस होता, फ्लिक केलाय, बॉल मात्र वेगाने प्रस्थान बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहू शकतोय. 4 धावांसाठी चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो पहिला बॉल चौकार आगाज झालाय. 55 आपण पाहू शकतो तर टार्गेट चेस करायचं सोपं टोटल नाही आहे. परंतु आपण बघितलं तर क्रिकेटच्या पटलावर अशक्य अशी गोष्ट देखील नाही आहे. आपण पाहू शकतोय आता अशक्य यामध्ये तर शक्य दडलंय. पाहूया पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय, फिल्डर आले पुढे, कॅच कंप्लीट केलाय. धीरजच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग सॉफ्ट कॅच पकडला जातोय, सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळेल. खेळाडू आपण पाहिलं तर आदित्य बरबचा खेळ संपुष्टात आणि सफलता मिळेल जगदंबा स्पोर्ट्स टीमला. फलंदाज आदित्य आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. गावदेवी कामन टीमची मात्र पण पाहिलं तर मग परिस्थिती आपण पाहिलं तर मग सांभाळू शकला असता हा खेळाडू जर उभा राहिला असतं. परंतु दुसऱ्याच बॉलवर मात्र त्याला माघारी पाठवलं गेलंय. याचाच अर्थ आपण पाहू शकतो की जगदंबा स्पोर्ट्स टीम आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे खेळ करताना पाहायला मिळतोय. मोस्ट इम्पॉर्टंट या मॅचमध्ये चर्चा करूया आपण तर ज्याप्रमाणे आता नवीन बॅटर इंटर झाले तन्मय गोवारी, त्यांच्या हातामध्ये आपण बघितलं तर या संघाची सर्वस्व जबाबदारी असेल. जबाबदारी आपण पाहिली तर मग चांगल्या रीतीने परिपूर्ण मात्र आपण पाहिलं तर पूर्ण करावी लागेल त्यांना. समोरचा बॉल होता, बॅटचा एज आहे, थर्डमॅनचा खेळाडू पाठलाग करतोय. आपण पाहिलं पॉईंटचा खेळाडू मात्र जोपर्यंत बॉल रोखला जाईल फेकलं जाईल तत्पूर्वी धावा 2 जोडल्या जात आहेत फलकावर. 55चं टार्गेट चेस करायचं. याचाच अर्थ आपण बघू शकतो की तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग जितक्यात जास्त आपण पाहिला तर धावा जोडता येतील तितक्यात जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की आपण पाहू शकतोय की ही मॅच तर तुम्हाला जिंकायची आहे ना तर मग आपण पाहिलं तर मग टार्गेटला लक्षात घ्यावं लागेल. अकोटे पॅची लेंथ आहे, शॉर्टून पुलचा फटका, बॉल मात्र हवेत, बॉलच्या खाली फिल्डर आणि शतरक्षक माध्यमातून आपण पाहिलं तर मग झेल कन्वर्ट. फलंदाज बाद आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर जगदंबा स्पोर्ट्स टीमला आपण जर त्यांच्याशी चर्चा केली तर मग सांगितलं की जवळजवळ सुरुवातीला आपण पाहू शकतो की मग स्ट्रगल करत होते. त्यानंतर पण बघितलं की थोडासा सरावाचा अभाव देखील जाणवला होता. त्यानंतर अतुल देखील अनफिट राहिले होते, त्यामुळेच आमचा संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटला गेला होता. परंतु बघा अतुल फिट झाल्यानंतर आमच्या संघाला ऊर्जा एनर्जी मिळाली. बॅकफुटला जाऊन मात्र कटचा फटका एक्झिक्यूट केला जातोय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये फोल्डर आहेत, बॉलला मात्र उचलला गेलाय, फेकला गेलाय. सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतात. तर संघाचं टोटल 2ने मात्र वाढताना पाहायला मिळत आहे. राकेश गोवारी अँड आपण पाहिलं तर मग अतिश बरप आपण पाहू शकतो. हे 2 खेळाडू असतील. 8 धावा फलकावर ह्या लागलेल्या आहेत. 55चं आपण बघितलं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि आपण पाहिलं तर मग ते पूर्ण करत असताना सध्या तरी आपण पाहिली तर मग गरज असेल अजून सुद्धा आपण पाहिली तर मग 47 धाव्यांची. पुढील बॉल पाहतोय, टॅप केला जातोय. राकेश यांच्या माध्यमातून सिंगल रन्स मात्र घेतली जाते. सिंगलच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर मग कदाचित मिळू शकते. अतिशयांचा प्रयत्न आहे परंतु नाही आहे. माघार मात्र आपण पाहिलं घेतला जातोय.
सिंगल आपण पाहिलं तर जोडले जाते. 9च्या घरामध्ये धाव फलक हे पोचलेलं पाहायला मिळालंय. आपण पाहू शकते तर जवळजवळ पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळालाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 9 धावा आल्या. त्यामुळे जर आपण पाहिले तर मग येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली तर मग असेल आपण पाहू शकताय 46 धावा. सध्या तरी आपण बघितलं तर मग पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहू शकते तर ज्या धावा येताना पाहायला मिळाल्या तर आपल्याला 9 धावा 46 धाव्यांची गरज आहे. बघा असं वाटलं होतं की मग कुठेतरी गावदेवी कॉमन टीम चांगलं कार्य करत होती. पहिली 2 पहा इनिंगची सुरुवात झाली, पहिले 2 बॉल आपण पाहिले तर योग्यरित्या नाही, परंतु काय झालं की मध्यंतरी एक अतुल नावाचा आणि संजय नावाचं एक तुफान आलं होतं वादळ, तसं आणावं लागेल गावदेवी कॉमन टीमला. चांगला टप्पा नवनाथ आपण पाहिला तर मग ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय इम्पॅक्ट टाकणारा खेळाडू आहे, कारण की मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहिला तर मग विकेट टेकर बॉलर आहे. या संघासाठी आपण बघितलं तर स्पेल हाताळण्यासाठी जेव्हा जेव्हा येतो ना ऑलमोस्ट आपण पाहिलं तर 1 नाही तर 2 विकेट हा मात्र घेऊन जातो. ही क्षमता या खेळाडूची ताकद आहे, ही ओळख आहे. पाहूया नवनाथ बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू बॉलला हवेत उडवलाय. मिस टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग नव्हतं. धीराच्या आलेत पुढे आपण पाहिलं तर बॉलला मात्र आपण बघितलं तर मग फील्ड केलं जातं. आपण जर बघितलं तर जगदंब या टीमची आपण बघितलं एक खासियत आहे. या टीममध्ये आपण बघितलं तर एक असं आपण बघितलं तर एक सिनियर प्लेअर नाही आहेत, कारण की सगळे आपण बघितलं तर ज्युनियर प्लेअर आहेत. परंतु या ज्युनियर प्लेअरचा खेळ इतका आहे ना, कारण की ज्युनियर प्लेअरकडे आपण बघू शकतो की जी काबिलियत आहे, जी क्षमता आहेत, कारण की ज्युनियर प्लेयर्स आपण बघितलं तर मग काही गोष्टी शिकून मात्र पुढे येताना पाहायला मिळतात. ओमसागर बामणगाव टीम पाहिली आपण, ते देखील आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे सगळ्या काही आपण बघितलं तर गेम प्लॅनिंग आखून आणते. जगदंब टीम देखील आपण बघितलं गेम प्लॅनिंग घेऊन येते मॅचमध्ये. प्लॅन मिस आपण बघितलं तर डॉट बॉल. बघा ज्या संघाचं आपण वर्णन केलं तर नक्कीच जगदंबा स्पोर्ट्स टीम, ओमसागर बामणगाव टीम, त्यानंतर वाघोबा स्पोर्ट्स टीम. बघा कारण की इकडचे संघ मी आत्तापर्यंत पाहिलेत, कारण की हे गेम प्लॅनिंग घेऊन येतात. तुमच्याकडे गेम प्लॅनिंग असायला हवा. तुम्ही क्रिकेटच्या पटलावर जातात, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं, पहिल्या ओव्हरमध्ये काय करायचं, दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट गेल्यानंतर काय करायचं आहे, कोणत्या खेळाडूला खेळवायचं, कोणत्या खेळाडूला कोणता क्रम द्यायचा, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि तो माइंडसेट असेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकता, आणि ते होताना पाहायला मिळालं. इथे आपण पाहू शकतो तर बॅक टू द बॉलर. हलकास आपण बघितलं तर समोरच्या विकेटवर बॉल लागला होता, दिशा बदलले, सिंगल धाव मिळत आहे. परंतु सिंगलने आपण बघितलं तर टोटल 11च्या घरामध्ये पोचलं गेलं आहे. आणि जिंकण्यासाठी आता गरज आपण पाहिली आहे तर मग असेल आपण पाहिलं तर जवळजवळ 44 आणि बॉल शेष असतील ते म्हणजेच 8मध्ये 44 आपण पाहू शकतोय. पहिला जो चौकार आला होता, परंतु त्यानंतर आपण पाहू शकतो की असं वाटलं होतं टिट फॉर टॅट उत्तर मिळेल, परंतु नाही, त्यानंतर असं काही दिसला नाही. चमत्कार मात्र आपण बघितलं तर जो फलंदाजानं करायचा होता असा चमत्कारित खेळ मात्र आपण पाहिला तर मग होताना पाहायला मिळाला नाहीये. डेफिनेटली आपण पाहू शकतो यानंतरची बघ लढाई आपण बघितलं तर मग कडवी होणार आहे आणि नक्कीच मोठी लढाई होणार आहे. एच पाहतोय, टॉप एच बॉल मागे जाताना पाहायला मिळतोय. थर्ड मॅनचे खेळाडू बॉलला स्टॉप करतायत. गावदेवी स्पोर्ट्स कॉमन टीम आपण पाहिलं तर या मोस्ट इम्पॉर्टंट मॅचमध्ये आपण पाहिलं तर थोडीशी बॅकफुटला जाताना पाहायला मिळाले आहे. याचा अर्थ आपण बघितलं तर 43 धावा आपण पाहिलं तर हवे असतील आणि बॉल शेष असतील ते म्हणजे 7. म्हणजे प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर आता मोठा फटका नक्कीच हवा आहे. तरी देखील आपण पाहू शकतो की ही मॅच आपण पाहिली तर मग कमी पडेल. एका धाव्याने आपण पाहू शकतो कमी पडू शकतंय. मोठा फटक्याचा अपेक्षा आहे. बॉल हवेत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर कॅच कन्वर्ट केला जातोय. आपण पाहिलं तर मिस्टर कुमार यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग कॅच कन्वर्ट केला जातोय. फलंदाज बाद झालाय आणि याचाच अर्थ आपण बघितलंय की आता एक चित्र मात्र स्पष्ट होणार आहे. एक स्पष्ट चित्र म्हणजे ते देखील तुम्हाला सांगेन काय. खूप खूप धन्यवाद विजय. बघा आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावा डेफिनेटली आहे, आणि यात थोड्या धावा होतील असं तर नक्कीच आपण बघितलं तर मार्जिन ऑफ फेरर आपण बघितलं तर कमी पर्सेंटेज आहे. परंतु एक गोष्ट नक्की राहील, ही मॅच जर आपण बघितलं जगदंबा टीम जिंकली ना तर मग एक ट्रॉफी इकडेच राहणार आहे, म्हणजे बामणपाड्यामध्ये जाणार आहे. कारण की ओमसागर बामणगाव असेल किंवा जगदंबा स्पोर्ट्स असेल की मग वाघोबा स्पोर्ट्स, म्हणजे आता 3 टीम आपण बघितल्या तर मग 3 टीम म्हणजे जिथे आपण पाहू शकते. मग आता
जवळजवळ दुसरी ट्रॉफी तर मग कंटिन्यू आपण पाहू शकते मग त्याच क्षेत्रामध्ये जायला यामध्ये शंका नाहीये. परंतु इथे मॅच आपण बघितलं तर या बॉलमध्ये अजून देखील म्हणजे या ओव्हरमध्ये आपण बघू शकतो की मार्जिन ऑफ फेअर आपण बघितले पर्सेंटेज आता जगदंबा टीमच्या जास्त आहेत जिंकण्याचे बघा. आणि तेच पाहू शकतो पर्सेंटेज जसं जसे बॉल आपण पहिल्यांदा जात आहेत आणि तसं पर्सेंटेज आपण बघितलं तर जगदंबा टीमचे वाढत आहेत. नक्कीच ह्या मॅचला जिंकण्याचे ऑलमोस्ट आपण पाहू शकतोय की आता 42 धावा हव्या असतील आणि जवळजवळ 5 बॉलचा खेळ असेल. आणि गावदेवी कामन टीमकडून आज अपेक्षा होत्या की कदाचित सरप्राईज प्रेझेंट सरप्राईज मात्र कदाचित मिळू शकते परंतु तसं काय मिळालं नाहीये. चांगला फटका आपण पाहतोय या क्षणाला उडवलाय बॉल निघून जाताना पाहायला मिळतोय अगदी आउट ऑफ दी पार्क. दर्जेदार स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय 7 मिनिटसाठी बिग हिट षटकार. सध्या तरी आपण पाहू शकते मग चेतन यांच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. शपल क्रॉस पाहतोय आपण हा देखील बॉल आपण पाहिला तर मग बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्र आपण पाहू शकतो त्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुरुवातीला असे स्ट्रोक कन्वर्ट करायला हवे होते परंतु आता पाहू शकताय ज्याप्रमाणे उल्लेख केला जातोय ना की विझलेल्या दिव्यामध्ये तुम्ही किती तेल ओतलं ना तर मात्र विझलेला दिवा मात्र तो पेटणार नाहीये. आणि आता हातातून गेलेल्या मॅच मध्ये नक्कीच तुम्ही किती चौकार षटकार लागावा तुम्ही मॅच काही जिंकणार नाहीये. तसंच आपल्याला पाहायला मिळत आहे तो गावदेवी कामन टीमकडून आपण पाहिलं तर मग आज अपेक्षा जगदंबा टीम आपण पाहिलं तर मग आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे परफॉर्मन्स आपण पाहिलं तर एक टॉप क्वालिटी देताना पाहायला मिळालं दर्जेदार परफॉर्मन्स पाहायला मिळालंय. मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघितलं तर गोष्ट पण पाहिली तर मग विजयाच्या दिशेने घोडदौड ही सुरुवात पाहायला मिळते. आणि जवळजवळ आपण पाहिलं की मग तिसऱ्या फेरीच्या दिशेने देखील प्रस्थान होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल असेल आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर जो खेळ पाहायला मिळाला सध्या तरी आपण पाहू शकतोय तर मग औपचारिकता आहे. हुकचा फटका आपण बघितलं तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे परंतु आपण पाहू शकतो धाव फळकाचा नक्कीच आलेख जर आपण पाहिला तर कितपर्यंत पोहोचला होता देखील आपण पाहूया तर जवळजवळ 29 म्हणजे तुम्ही काय तर 30 किंवा 40 पर्यंत नक्कीच आपण पाहिलं तर जर संघाला रोखला असता तर एक जवळजवळ फाईट केली असती या मॅच मध्ये परंतु थोडंसं आपण बघितलं तर हा टोटल भरपूर मोठा पाहायला मिळत आहे. प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जातोय आपण पाहिलं तो खेळाडू आहे मिस्टर अतुल सुरुंग आपण ठरतो या मॅचचा हिरो अतुल या आपण तसंच टॉस देखील असेल तो देखील आपण करूया कारण की मॅच पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूने ओम सागर ब्राह्मण गाव टीम आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच टीम जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. अतुल या आणि आपण बघितलं तर टॉस तसंच प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे आपण बघितलं तर चरीमरी स्पोर्ट्स पाय संघाचे आपण बघितलं तर एक ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहू शकतोय प्रवीणजी गोवारी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते देऊया आपण ही ट्रॉफी देऊया. त्याच नंतर आपण